गावगाडा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बिटल, तोतापुरी, कोटा या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या किंवा देशी उस्मानाबादी या वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या आपण बघत आलोय। परंतु उंच बांधा, उंच आणि जातीवंत शेळ्या जर बघायच्या असतील तुम्हाला, आणि ग्रामीण भागामध्ये पण या शेळ्यांची क्रेज वाढलेली आहे, या शेळ्यांना मार्केट उपलब्ध झालेलं आहे। त्यामुळेच पंढरपूर तालुक्यामध्ये सुस्ते गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिटल, तोतापुरी, कोटा आणि देशी म्हणजेच उस्मानाबादी या 4 ते 5 प्रकारच्या जाती आहेत। त्या बघण्यासाठी आज आपण सुस्त्यामध्ये आलेलो आहोत। त्यांची आपण ओळख करून घेऊया। नमस्कार। नमस्कार। तुमची ओळख सांगा। मी विशाल तानाई नागटिळक। बर। आम्ही हा व्यवसाय 5 ते 6 वर्ष चालू केलाय। हा गोठा केलता गायींसाठी। बरोबर। ही हा गोठा गायींसाठी केला। गायीत जरा खूपच खर्च ती वाढल्यामुळे बरोबर तो बंद करून हा शेळी व्यवसाय चालू केला। पहिल्यांदा मला सांगा, ह्या शेळ्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही आता हे जे लांब कानाचं जे आहे, खेडेगावामध्ये लांब कानाच्या शेळ्यांना मार्केट नाही असं म्हणते, मग ते बिटल असू द्या, तोतापुरी असू द्या, पण मग हे धाडस तुम्ही किती वर्षापूर्वी केलं? 6 वर्षापूर्वी केलंय हा धाडस। बर 6 वर्षापूर्वी कुणी आणलं होतं? ते आमच्या वडिलांनी 2 शेळ्या आणल्या होत्या। बर। आणि त्यांना 2 शेळ्या आणून त्यांच्यापासून एवढ्या पूर्ण झाल्या। ती 2 शेळ्या कुठून आणल्या होत्या? बारामतीवरून। बर। आणि तिथून पुढे ह्याची म्हणजे पैदास चालू झाली। बरोबर। त्यानंतर आता आपल्या गोठ्यामध्ये या इकडं, आता आपल्या गोठ्यामध्ये टोटल संख्या किती आहे सगळे अंदाजे? 25 शेळ्या आहेत। बरोबर, 25 शेळ्या आहेत। मग आता ह्याचं मार्केट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या अशा प्रकारच्या जे शेळ्या आहेत, ही अशा प्रकारच्या जे शेळ्या आहेत, म्हणजे ह्यांना जी झालेली पिल्लं आहेत, तर ती ही पिल्लं कुठं विकता तुम्ही? ही पिल्लं आम्ही घरी येऊन नेते ती। बाकीच्या सांगोलाही नेलं तरी विक्री होते त्याची। बरोबर। सांगोला नेलं तर विक्री होते, जास्त विक्री घरीच आहे। बरोबर। घरी येऊन नेते ती कोण। बरोबर। आता मगाशी तुम्ही म्हणला होता त्या शेळीचं पिल्लू, त्या शेळीचं पिल्लू या बरोबर, ह्या शेळीचं पिल्लू ही बिटल जातीची शेळी आहे। आणि या शेळीचं पिल्लू तुम्ही किती महिन्यामध्ये किती रुपयाला विकलं? या शेळीचं पिल्लू बरोबर पाठ झालती एक। बर। तिला 8 महिन्यापर्यंत गाप पण खाली घ्यायचं, 40,000 रुपयाला विकलं। बर। 8 महिन्यामध्ये 40,000 रुपयाला विकलं। आणि आता दिवसभर तुम्ही इथं नसताय, बरोबर। मग दिवसभर ह्या सगळ्यांची देखभाल करायचं म्हटलं तर कोण करतं? आमची मम्मी असते घरात, तुम्ही आहे। मग तुम्ही आता तुमचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय काय काम करायला लागतं या शेळ्यांसाठी? सकाळी काय उठलं का झाडून काढतो, परत बांधायची, पिल्लं पाजायची आणि वैरण टाकायची, वाळली तेव्हा ती म्हणजे वाळली सुका चारा आणि 9 साडेनऊ वाजता वाला चारा टाकायचा। आणि त्यानंतर सोडायची, बांधतो आम्ही। म्हणजे बांधून चारायची, म्हणजे एकमेकाला मारून मग ही गाव असल्यामुळे एकमेकाला मारलं का ती गाबडते शक्यता असेल म्हणून बांधतोय। बरोबर। ही सगळी सगळी बांधायची, झाडून काढलं का बांधायची। बरोबर। आणि परत मग ती सुका चारा टाकायचा, टाकला 9च्या नंतर ही असला चारा टाकायचा। ती एक टाइम टाकायचा, त्याच्यावर नाही टाकायचा। परत 4 वाजता बांधायची, झाडून काढायचं, बांधायची आणि आमुन टाकायचं। आमुन म्हणजे काय, मका आहे आणि गुळी पेंड आहे। ती 2च वस्तू आहे। त्या गुळी पेंड जी आहे ती शेळ्यांची वेगळी वापरता का जनावरांची आहे? जनावरांची आहे तीच टाकतोय बा। ह्या शेळ्यांचं म्हणून आम्ही काय नाहीच बा असं। म्हणजे ह्याला काय लय स्पेशल पाळायचं काय कारण नाही, जी जनावराला देत होता ती चालू आहे। कोब्यामुळे तुम्हाला काय असायला पाहिजे का नसायला पाहिजे कोबा? काय कोब्याचा उपयोग नाही व, कोब्यामुळे ही गारडते ती जास्त शेळ्या, ही नसलेलाच बरा आहे कोबा। ती त्या अशा मातीत काय होतंय, उकरून बसते ती, त्यात उभा राहतो शेळ्यांना। पण ही काय कर थंडीच्या दिवसात आणि काय काय शेळ्यांचे तुमच्या वाढते, ह्याच्यामुळे
म्हणजे आता ही बंदिस्तच आहे तुमचं, बंदिस्तच आहे म्हणजे ह्याला एक तास पण तुम्ही बाहेर सोडत नाही. नाही 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 चारा हाई जाग्यालाच जाग्यालाच सगळं बरोबर. पाणी ही चारा जाग्यालाच, आता ह्या दुसरीकडलं नाहीच काय बर सोडतच नाही आम्ही कसलंच. हा हा जागाच नाही सोडायला, कुठं सोडायचं. आणि ही काय दम काढते ती काय बांधून आहे ती त्यानं. ही 3 एकत आणली ती बा, ही बाकी सगळी इथंच तयार केली ती. ह्या बघा ही एक आणि ही ती 2 पांढरी आणि ह्या बघा ही विकत आणली ती. ही एक शिळी दिशी ती 2 पांढरी. नफा चांगला मिळतोय वर्षाला, पण हे असा खर्चच आहे सारखा. खर्च पण आहे. हा मग आता सगळ्यात नफा सांगण्यापेक्षा अगोदर तोटा सांगा ह्याच्यातला. म्हणजे ह्याचा तोटा काय होतो? तोटा काय मरतो होते पिल्लांची. बरोबर. त्याचं लक्ष नाही दिलं, लक्ष वेळेवर नाही दिलं तर मृत्यू होती. आणि ह्या कोब्यानं सुद्धा मला तर वाटतंय बघा तसं होत असं. लय जण म्हणली बघा अशी या कोब्यामुळे असं गाबडते त्या हे होते त्या. ह्या पैदाशीसाठी तुम्ही वळू म्हणजे बोकड कुठला वापरता? ह्या वाई हाय दावलं ना बोकड तुम्हाला. बोकडाकडे 5 पिलं पहिल्यावर येते बा ही. हा आता ही गाभण गेलेली. हा ही सगळी संघ गाब गेली बा 4 दिवसाच्या फरकात हे बघा ती. बरोबर. ही पहिल्यावर येते ही सगळी ही 5. संध्याकाळी तेवढं बांधतो आत ह्याला, ही वरडत इथं म्हणून. पर दिवसभर नाही काय, दिवसभर वरडत नाही. संध्याकाळी फक्त त्या शेळ्यामध्ये शाळेमध्ये बांधतो तिथं नेऊन. वय ह्याचं 18 महिन्याचा आहे बा ही. वजन 100 किलोच्या वर असेल. असल असल म्हणजे अंदाजे वजन केलं नाही. हा. वजन केलेलं नाही. हा ही ह्याच्या पैदाशीपासून ही त्या शेळ्या हे प्युअर बिटल जातीचा हा नर आहे. ह्याच्यापेक्षा दुसरा एक लय भारी होता बा. बर नर तुम्ही 1-2 वर्ष वापरतो? 2 वर्ष वापरतो. 65,000ला इकलाय बा. बर. एक नर 2 वर्ष. बरोबर. आता हा ती पाठीमागण्या असा तयार लय होता, पण ते असा ह्याच्या पाठी गुट गुट ती तयार होता का पहिला? तयार होता, ह्याच्यापेक्षा पण तयार होता ती. बरोबर. या ये संस्था हे आता तयार करायचं आणि खेवा ही नर हाय ती एक त्यातला. म्हणजे आता हिरव्या चाऱ्यामध्ये काय तुमचा हिरव्या चाऱ्यामध्ये काय काय टाकतं? हिरव्या चाऱ्यामध्ये हे का आपला गुराचा घास, बरोबर. मेथी घास आणि दसरथ घास आणि मकवान हे सगळं कटर करायचं. हे असे ह्या पद्धतीने हा ती त्यांचं आहे कटर केलेलं. बरोबर. कटर करून त्यांना टाकायचं. बाकीची अशी कुठली वैरण टाकत नाही आम्ही. बरोबर. हा. म्हणजे मोठी असं आपुट वैरण कुठली नाही टाकत? कुठलीच नाही, कटर करून कटर करूनच टाकतोय सगळ्यांना. आता ही दाखवा. हा ही सुका चारा. ही सुका चारा कधी भरला होता? सुका चारा गेल्या वर्षी वैशाख महिन्यात भरलाय बघा. दुसऱ्या हरभऱ्याचा आहे. हा. त्यानं फायदा काय झाला असं वाटतं तुम्हाला? फायदा म्हणजे पाणी पिते ती व हा त्यांना सुक्या चाऱ्याशी बी चांगले गरज आहे. हा हिरवं चालत नाही. तुम्ही फुल भरलं होतं का? फुल भरलं होतं, ही फुल भरलं होतं, बाहेर होतं. ही चांगल्या शेळ्या दिसते, त्या वैरणीचं नियोजन योग्य आहे तुमचं, त्याच्यामुळं चांगले आहे. पण सगळ्यात महत्वाचं ह्या व्यवस्थापनामध्ये एक गोष्ट असते की ह्या शेळ्यांना औषधं काय देता तुम्ही, किंवा जंताचं औषध वगैरे असतं? ठेव का जंताचं औषध ही आता 4-5 वर्ष आम्ही औषध काय गोळी काय करत नव्हतो. या 6 महिन्यात औषध चालू केले ते बा. ही टॉनिक, हे असं ताप आलं गोळ्या औषध ही आता चालू केलंय बा. जंताचं ह्या 6 महिन्यात चालू केलंय बा. अगोदर मग काय नव्हतं बा. हाय अशा शाळा होत्या. PPR आणि ATV वगैरे करतात. ही लसीकरण असल्यामुळं म्हणजे रोगाला बळी पडत नाही. म्हणजे त्याच्यामुळं जास्त आजारी पडलं तर ते एखाद्या उपचारामध्ये कमी होऊन जात. बरोबर. आणि अशा पद्धतीने हे शेड पहिलं जुनं शेड आहे, आयतं शेड आहे. जर मोठ्या जनावरांचं शेड होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही हे शेळीपालन केलं. या सगळ्या शेळीपालनामध्ये ही शेळीपालन करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे लोकांनी. म्हणजे ही शेतीला जोडधंदा शेळ्याचा असा आपण ह्या जर्श्यांचा असा परवडण्यासारखाच आहे. पण आता काय झालंय, जर्श्यांच्या दुधाला कसलाही भाव नाही. बरोबर आहे. दर कसलाच नाही दुधाला. मग आता दुधाला दर नसल्यामुळं जर्श्या परवडत नाही. त्या म्हणते आमच्यातच होते 20-25 जर्श्या. बरोबर. पाक इकून टाकले त्या 2च ठेवले. त्या जर्श्यापेक्षा शेरड फायद्यात पडते ती. आणि ह्यांचा त्रास नाही काय. ती तुम्ही अनुभवले. ह्यांना म्हणजे ह्यांचं कमी त्रास कशामुळे वाटतं तुम्हाला? कमी त्रास कसा आहे? वैरण कमी. त्यांचं कसं आहे, वैरण कमी. हो
त्यांची झट जास्त आहे, धारा काढणं मिशन कुठं काय. ह्यांची पिल्लं सोडली का ह्यांची काय धार काढायची आहे का काय. सकाळी तुम्ही फक्त पिल्लं जी पाजायची हा तेवढं काम, आणि थोडी वैरण असेल तेवढी वैरण टाकायची तेवढंच काम तेवढंच. ओके मध्ये हा. बरोबर आहे. आणि आता ही 4 वाजता झाडून काढायचं बांधायची, हा. सुका ती वाला चारा टाकायचा, एवढं दुसरं नाही काय. आणि 6 वाजता सोडायची, म्हणजे मोकळी सोडायची, मोकळी सोडायची 6 त्याला वाजता. काय पुन्हा बांधायची गरज नाही. पुन्हा काय नाही. तुम्हाला कुठं दिसतंय बांधलेलं नाही, कुठं काय नाही. फक्त खाताना तुम्ही बांधताय. खाताना शेळ्या बांधतोय तेवढ्या. नागटिळक यांचा सुस्ते या गावामध्ये असलेला हा गोट फार्म आहे. छोटासा गोट फार्म आहे त्यांचं. हे म्हणजे अजून वाढवणार आहेत हे, पण अशा पद्धतीनं पण शेळीपालन केलं जातं आणि अतिशय उत्तमरित्या एका माणसावरती 20 ते 25 शेळ्या घरच्या माणसावरती आपण सांभाळ करू शकतो. वैरण आणि पाण्याची व्यवस्था जर व्यवस्थित असेल तर 25 शेळ्या एका ठिकाणी एक माणूस आपला सांभाळू शकतो. आणि अतिशय अशी उत्तम आणि वेगवेगळ्या प्रकारच्या 4 ते 5 जातीच्या शेळ्या आज आपण इथं बघितल्या. आणि उत्तम असं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला दिलं आणि आपल्या गावगाडा जे बघणारे त्यांना अशी उपयुक्त माहिती तुम्ही दिली, त्याबद्दल तुमच्या दोघांचेही आभार. धन्यवाद.